भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की हजारो लोकांमध्ये मनुष्यानां सहस्रेषु हजारो लोकांमध्ये एखादा असा साधक असतो, महात्मा असतो की तो माझ्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण करतो. आणि इतकंच काय, तो माझ्याबद्दल जाणून घेता घेता तो माझ्या विचारांनी प्रेरित होऊन जातो. कारण भगवान श्रीकृष्णांचे जे विचार आहेत, हे विचार मनुष्याला अंतर्बाह्य बदलणारे आणि त्याला सत्याची ओळख करून देणारे आहेत. आणि याबद्दलच वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतायत. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अपरेयमितत्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च. भगवान श्रीकृष्ण या तीनही श्लोकांमध्ये सर्वप्रथम सांगतायत की अत्यंत भाग्यवान आणि पूर्वजन्मीमध्ये खूप चांगलं सुकृत केलेलाच एखादा महात्मा साधक, त्याच्या मनामध्ये ही इच्छा, ही प्रेरणा होते की त्यांनी माझं अस्तित्व जाणून घ्यावं. आणि तो ज्यावेळेला माझं अस्तित्व शोधण्यासाठी म्हणून निघतो, त्यावेळेला त्याला कळतं की 8 प्रकारे मी या सर्व चराचर सृष्टीमध्ये अपराशक्तीने व्याप्त आहे. मग ती कुठली शक्ती आहे, तर भगवान सांगतायत की पृथ्वी, आप म्हणजे आकाश, तेज, अग्नी आणि वायू हे 5 तत्व आणि त्यानंतरून मन, बुद्धी आणि अहंकार ही 8 प्रकारची माझी अपराशक्ती आहे की ज्यामध्ये माझं अस्तित्व तर आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष रूपाने दिसू शकत नाही. जसं आपला आत्मा आपल्याला दिसत नाही, तसं आपलं मनही आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये वास्तव्य करणारा, बुद्धीमध्ये वास्तव्य करणारं जे ज्ञान आहे, विज्ञान आहे, त्याचंही आपल्याला अस्तित्व दाखवता येत नाही. त्याचं आपली केवळ जाणीव होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे अहंकार नावाची ही सुद्धा एक चेतनाशक्ती, अपराशक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की या 8 तत्वामध्ये मी अपरा रूपाने आहे आणि जी जीवसृष्टी आहे, या प्रत्येक जीवमात्रामध्ये मी परा रूपाने नांदतो. आणि ती अपरा आणि परा याबद्दलच भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायाचा आरंभ केलेला आहे. कारण ज्ञान आणि विज्ञान याची सांगडच या अध्यायामध्ये घातलेली आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतायत की मनुष्य ज्या चेतनाशक्तीने आपलं दैनंदिन जीवन करत आहे, तो जीवन जगताना त्याला कळतही नाही की तो या 8 शक्तींनीच आपण जीवन कसं व्याप्त झालेलं आहे आणि कसा तो त्यातनं पुढे जगत आहे. त्याचा थोडा विचार जर आपण केला तर आपल्या या 5 तत्वांशिवाय आपला एकही क्षण आपण जिवंत राहू शकत नाही. पृथ्वी आहे, त्याचं आपण लक्षात आपल्याला त्याचं अस्तित्व येत नाही. त्यानंतरून जो प्राणवायू आहे, हा प्राणवायू जर आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला डॉक्टर सांगतात की तुमचं BP, रक्तदाब कमी झालेला आहे किंवा रक्तदाब वाढलेला आहे. कारण हे ऑक्सिजन हा प्राणवायूच आपल्याला जीवन जगण्यासाठी म्हणून सर्वात महत्त्वाचा वायू आहे. अग्नी असेल, आपल्या जठरामध्ये जो अग्नी व्याप्त आहे, त्या जठराग्नीनेच आपल्याला भूक लागते आणि तोच जठराग्नी आपण अन्न जे ग्रहण करतो ते पचवून त्याचं रक्त तयार करतो. तसं ह्या 5 तत्वांनी आपलं शरीर आहे, पण या 5 तत्वांच्याही व्यतिरिक्त जी 3 तत्व सांगितलेली आहेत त्यामध्ये मन आहे. कारण हे मनच आपल्याला परमेश्वरापर्यंत पण घेऊन जाऊ शकतं आणि वाईटातलं वाईट कार्यसुद्धा हे मनच आपल्याकडनं करून घेतं.
कारण मनासारखं चपळ या जगामध्ये कोणीही नाही आहे. रामदास स्वामी म्हणतात की अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ बिन क्षीण होतो धावरे धाव आता. ते रामरायाला अत्यंत व्याकुळपणे हाक मारतायत की रामा, माझं जे मन आहे हे इतकं अचपळ आहे की ते कशानेही आवरत नाही. अगदी त्याचप्रमाणे बुद्धीचं सुद्धा आहे. ही बुद्धी जर कधी चांगलं वागायचं तिने ठरवलं तर या जगातलं सर्वश्रेष्ठ त्याच्या हातून घडतं, आणि वाईट वागायचं जर ठरवलं तर दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत सुद्धा ही बुद्धी घेऊन जाते. अहंकार मनुष्याला स्वतःपासून तर दूर करतोच करतो, इतरांपासूनही दूर घेऊन जातो. कारण हा अहंकारच त्याच्यामध्ये तो कोणीतरी आहे किंवा मीच सर्वश्रेष्ठ आहे हा न्यूनगंड, हा अहंभाव निर्माण करतो. पण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे 8ही शक्ती ज्या आहेत हे माझंच स्वरूप आहे आणि अपरा नावाने त्यामध्ये मी व्याप्त आहे. पुढील श्लोकामध्ये पराशक्ती कुठल्या कुठल्या आहेत याबद्दलचं भगवान श्रीकृष्ण चिंतन सांगतायत. ते आपण पुढील अध्यायात ऐकणार आहोत, पुढील श्लोकात ऐकणार आहोत. धन्यवाद.